नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या मराठी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, मागील व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे राज्यामध्ये नाशिक जिल्हा, नंदुरबार जिल्हा, मालेगाव, चाळीसगाव, मनमाड तसेच मुंबई, ठाणे, पालघर व इतर आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस बरसला। त्याचप्रमाणे अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे त्याचा प्रभाव आपल्याला महाराष्ट्राच्या काही भागात जाणवला। मात्र यातील चक्रीवादळाचा फटका सुरत, गुजरातच्या दिशेने जास्त पाहायला मिळाला। तर मित्रांनो, उद्या आहे 1 नोव्हेंबर 2025, वार आहे शनिवार। तर मित्रांनो, जाणून घेऊया उद्या म्हणजेच 1 नोव्हेंबर रोजी राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या तालुक्यांमध्ये, गावांमध्ये वातावरण हे कसे असणार आहे। त्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल। व तुम्ही या व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, सुरुवातीला विदर्भाचा अंदाज पाहिले असता आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता। विदर्भामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा, खामगाव, वाशिम, यवतमाळ, आर्वी, कारंजा, अकोट, अचलपूर मित्रांनो, तसेच या संपूर्ण परिसरांमध्ये दुपारपर्यंत वातावरण ढगाळ असणार आहे। तर दुपारनंतर या संपूर्ण परिसरात भाग बदलत हलक्या पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील। उर्वरित भागात नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, हिंगणघाट व तसेच इतरही आसपासच्या भागात वातावरण हे पूर्णपणे कोरडे पाहायला मिळेल। तर यातील बहुतांश भागात आपल्याला सूर्यदर्शन देखील पाहायला मिळेल। तर यातील काही भागातील पाऊस पूर्णपणे ओसरलेला आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, मराठवाड्यात देखील आपल्याला हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळतील। यामध्ये एकंदरीत पाहिले असता लातूर, नांदेड, धाराशिव, उदगीर, परळी, परभणी, हिंगोली, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, वैजपूर मित्रांनो, या संपूर्ण परिसरांमध्ये आपल्याला दुपारपर्यंत वातावरण ढगाळ पाहायला मिळेल। तर काही भागात तापमान देखील असणार आहे। मात्र दुपारनंतर व संध्याकाळी यातील बहुतांश भागात भाग बदलत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो। मित्रांनो, यातील काही भागात विजांचे प्रमाण देखील राहू शकते। मित्रांनो, यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील यात समावेश झालेला आहे। तसेच वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो, त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्त्वाचे आहे। तसेच मित्रांनो, मध्य महाराष्ट्रातील काही भागात जसे की पुणे, सासवड, सातारा, कराड, विटा, कोल्हापूर, सांगलीच्या काही परिसरात वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पाऊस भाग बदलत दुपारनंतर पाहायला मिळेल। तर सोलापूर, पंढरपूर, कुची, जत, कुर्डवाडी, अलकुज, इंदापूर, करमाळा, बारामती, दौंड आणि अहिल्यानगर तसेच मित्रांनो, दुपारपर्यंत संपूर्ण मध्य महाराष्ट्रात तापमान देखील पाहायला मिळू शकतो। पुढे कोकणाच्या काही भागात देखील चांगलाच पाऊस पाहायला मिळेल। यामध्ये गोरेगाव, चिपळूण, दापोली, खेड, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी व तसेच या संपूर्ण आसपासच्या भागात भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील। उर्वरित भागात मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवली, वसई विरार या संपूर्ण परिसरात वातावरण ढगाळ असणार आहे। तर काही भागात सूर्यदर्शन देखील राहणार आहे। त्याचप्रमाणे खान्देशच्या भागात देखील संपूर्ण वातावरण ढगाळ पाहायला मिळेल। यामध्ये नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, भुसावळ व तसेच इतरही आसपासच्या परिसरात आपल्याला संपूर्ण दिवस वातावरण हे ढगाळ पाहायला मिळेल। मात्र संध्याकाळी व रात्री दरम्यान धुळे, जळगाव, शिरपूर आणि नंदुरबार या परिसरात जोरदार पाऊस राहू शकतो। तर मित्रांनो, ही महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। धन्यवाद।